ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये महिपतची तर चौकशी होणारच आहे, पण त्याचबरोबर प्रियाचं जबरदस्त भांडेफोड झालेली आहे. प्रियानेच हरीशला महिपतकडे नेलंय, हे सगळं सगळं सिद्ध झाले आणि कोर्टामध्ये प्रिया आता तोंडावरती आपटली. मधुभाऊंनी अचानक खुलासा केलाय आणि त्यानंतर मधुभाऊंच्या आश्रमातल्या खुलासानंतर रविराजांना जबरदस्त धक्का बसलाय. धक्का बसून रविराजांना या सगळ्यामध्ये काय सत्य समोर आले, महिपतसोबत प्रियाच्या चौकशीचे आदेश का निघालेत, प्रियाच्या चौकशी अंती काय सत्य समोर येणार पाहूया. अर्जुनने पिंट्याला कोर्टामध्ये सादर केलेलं असतं. पिंट्याला कोर्टात सादर केलेलं असताना अर्जुन आता सांगतो, हा आता कन्स्ट्रक्शन साईटवरती काम करत होता. हा ज्या कन्स्ट्रक्शन साईटवरती काम करत होता ती SS कन्स्ट्रक्शन ही महिपत शिकरे यांची आहे आणि महिपत शिकरे यांनी या सगळ्यामध्ये आता खूप मोठा ट्रॅप रचलेला आहे. महिपत शिकरे यांनी आता ह्या पिंट्याला अपॉइंट केलं. हरीशचा फोन दिला, हरीशचा फोन देऊन फोन करायला सांगितले आणि त्याचबरोबर हरीशचा खून केला. यावरती मग मात्र आता इकडे महिपतने ऑलरेडी जी युक्ती चालवली असते त्या युक्तीनुसार त्या पिंट्याच्या हातात जी चिठ्ठी असते ती चिठ्ठी पिंट्या वाचतो आणि त्या चिठ्ठीत लिहिलं असतं की जर का माझं नाव घेतलंस तर तुझी पोरं बाळं यांचा हकनाक जीव जाईल. आणि त्यामुळे पिंट्याला विचारलेलं असतं की बोल काय झालं, तू कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलेस. तर पिंट्या काही बोलायला तयार नसतो. पिंट्या पप करायला लागतो आणि पिंट्या सांगायला लागतो, नाही मीच या सगळ्यामध्ये आता हे सगळं घडवून आणलेलं आहे, मी स्वतःहून हे सगळं घडवलेलं आहे. मला त्या हरीशच्या इथे चोरी करायची होती, पण चोरी करता करता तो आता जास्तच टिवटिव करायला लागला आणि त्यानंतर त्याचं सामान मी चोरलं. असं म्हटल्यावरती कोर्टामध्ये अचानकपणे पिंट्याने साक्ष बदलल्यामुळे जबरदस्त आता इकडे टर्न अँड ट्विस्ट आलेला असतो. पण त्याच वेळेला इकडे आता अचानकपणे मदतीला अर्जुनच्या धावून येते, ती म्हणजे ती चिठ्ठी. त्या चिठ्ठीमुळे मधुभाऊ निर्दोष सिद्ध होणार असतात. अर्जुन आता कोर्टासमोर ती चिठ्ठी देण्याचे आदेश मागतो. मग जज साहेबांच्या हातात ती चिठ्ठी येते. त्या चिठ्ठीनुसार त्याने कबुली जबाब दिलेला असतो की मधुभाऊंसारख्या देव माणसाच्या विरोधात मी खोटी साक्ष दिली, ज्या माणसाने मला आसरा दिला, ज्या नवीन आयुष्य दिले, त्याला मी कोर्टात खोटं बोललो आणि आता माझी चूक सुधारत नाही तोपर्यंत देव मला माफ करणार नाही, मी माझी साक्ष बदलतोय, असं म्हणत जे काही लिहिलेलं असतं ते कोर्टासमोर येत. यावरती महिपतचे वकील सांगायला लागतात, म्हणजे कसं आहे ना की या सगळ्यामध्ये म्हणजे सरकारी वकील जे मधुभाऊंच्या विरोधात असतात ते सरकारी वकील सांगायला लागतात, कसं आहे या सगळ्यामध्ये आता तो माणूस काहीही बोलला, तो कुठेही राहत असला तरीसुद्धा महिपत शिकरे इतक्या मोठ्या बिल्डरच्या इथे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये कोण राहतं कोण राहत नाही हे आता महिपत शिकरे यांना कसं माहिती असणार. महिपत शिकरे या सगळ्यामध्ये आता इकडे या सगळ्यापासून अनभिज्ञ आहेत, त्यांना काहीही माहीत नाही आहे, त्यांना या प्रकरणात गोवलं जाऊ नये. अर्जुन म्हणतो, मला माहिती होतं की विरोधी वकील हेच दलील करणार आहेत, पण या सगळ्यामध्ये त्यांना माहीत नव्हतं. इथपर्यंतची गोष्ट ठीक आहे, पण त्यानंतर अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, ते म्हणजे मी बँकेमधलं CCTV फुटेज दाखवू इच्छितो आणि मग मात्र ते CCTV फुटेज समोर आल्यावरती एक एक करत सगळे खुलासे व्हायला लागतात. त्यावेळेला अर्जुन सांगायला लागतो की महिपत शिकरे यांनी आता एका माणसाला बँकेत पाठवलं होतं आणि बँकेमध्ये ते पैसे विलासच्या नावाने काढायला सांगितले होते, जे विलास पैसे मधुभाऊंकडे घेऊन आला होता, असं म्हणत ती डायरी दाखवली जाते. त्यावरती मग आता कोर्टामध्ये अर्जुनने डायरी दाखवल्यावरती त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये आता महिपत शिकरे हा SS बिल्डर आहे, SS बिल्डरने पैसे भरून विलासला दिले होते, त्यामुळे विलाससुद्धा त्याचाच माणूस आहे, हा सुद्धा त्याचाच माणूस आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महिपत शिकरे यांची चौकशी करण्यात यावी. कोर्टाकडून आदेश तर मिळतो की महिपत शिकरे यांची चौकशी करण्यात यावी, पण त्याच वेळेला अचानकपणे एक खूप मोठा आता अजून एक व्हिडिओ अर्जुनच्या समोर येतो. चैतन्य फोन करून कोर्ट चालू असताना अर्जुनला सांगतो की खूप मोठा पुरावा सापडलाय, ज्याच्यामुळे हरीश शेवटी महिपत शिकरेकडे गेला होता हे सत्य समजले. अर्जुन सांगायला लागतो की मला कोर्टाचा अजून थोडा वेळ पाहिजे, कोर्टाकडून मी या सगळ्यामध्ये अजून थोडंसं सत्य जाणून घेऊ इच्छितो. मला या सगळ्यामध्ये कोर्टाला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी थोडासा ब्रेक नंतर पुन्हा एकदा कोर्टाचं सेशन ठेवा, माझ्या हातात खूप महत्त्वाचे पुरावे लागणार आहेत. असं म्हटल्यावरती मग आता इकडे कोर्टामध्ये आदेश दिला जातो की ठीक आहे, एक ब्रेकनंतर पुन्हा एक सेशन होईल. असं म्हटल्यावरती ब्रेकनंतर सेशन घेण्याचं ठरतं. मग तोपर्यंत चैतन्य सांगतो की माझ्या हातात एक पुरावा सापडला आहे, पण रविराज सर तुम्हाला याच्यावरती किती विश्वास बसेल मला माहीत नाही. रविराज म्हणतात, इतकं सगळं कोर्टामध्ये घडल्यावरती आता प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवायची माझी शक्ती आहे, तू बोल काय घडले, असं म्हणत रविराज आता इकडे प्रत्येक गोष्ट ऐकून घ्यायला तयार असतात. मग त्याच वेळेला चैतन्य म्हणतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिपत शिकरेकडे हरीशला घेऊन जाणारी व्यक्ती दुसरी कुणी नसून तन्वी आहे. यावरती रविराजांना आता धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, तुझ्याकडे काही पुरावा? चैतन्य म्हणतो, पुराव्या
सांगाव्याशिवाय मी काही आलेलोच नाही. मग चैतन्य तो व्हिडिओ दाखवतो, ज्या व्हिडिओमध्ये कोर्टाच्या आवारातून प्रिया आता हरीशला घेऊन महिपतकडे जात असते. असे काही फुटेज, ज्या फुटेजमध्ये प्रिया महिपतच्या घरी हरीशला घेऊन जात आहे आणि त्याच दिवसापासून महिपत कधीच कुणाला दिसलेला नसतो. हे सगळं सत्य, हे सगळं आता त्या CCTV फुटेजमध्ये आलेलं असतं. मग त्या CCTV फुटेजमध्ये हे सगळं आल्यानंतर मग मात्र आता इकडे प्रियाच्या बद्दल पुरावा आल्यावरती रविराज रविराजांना धक्का बसतो. आणि काय आहे हे सगळं? चैतन्य सांगायला लागतो, हो हे सगळं सत्य आहे. कारण ना तन्वीच त्याला आता ह्याच्या घरी घेऊन गेली होती, महिपतच्या घरी. आता मात्र रविराजांना जबरदस्त धक्का बसतो आणि रविराज हादरतात. रविराज म्हणतात, हे काय करायचं आता कोर्टासमोर? हे तर तुला दाखवायला लागेल. अर्जुन म्हणतो, सिनियर तू जर का परवानगी दिलीस तरच मी दाखवेन. कारण तुला जर का असं वाटत असेल की तुझ्या मुलीचं हे सगळं कुणासमोर येऊ नये तर मी काही सांगणार नाही. रविराज म्हणतात, मला सत्य अजिबात दडवून ठेवायचं नाही. जे काही आहे ते मी नंतर बघेन. कोर्टात तू हे दाखव. कारण मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. असं म्हणत आता इकडे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कोर्टामध्ये दाखवायचं ठरतं. ब्रेक नंतर कोर्टाचा सेशन पुन्हा चालू होतो. त्यावेळी इकडे रविराज प्रियाचा हात पकडतात. प्रियाचा हात पकडून रविराज सांगायला लागतात, काय चाललंय हे सगळं? म्हणजे आता या सगळ्यामध्ये तू हरीशला महिपतकडे घेऊन गेली होतीस. प्रिया म्हणतो, नाही बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझ्या विरुद्ध तुम्हाला भडकवण्याचं काम केलं जाते. यावरती रविराज म्हणतात, मूर्ख मुली, तुझ्या विरुद्ध CCTV फुटेज आहे. CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतं आहे की तू या सगळ्यामध्ये हरीशशी बोलत आहे आणि त्याला घेऊन महिपतच्या घरी गेले. 2-3 फुटेजमध्ये सगळं क्लिअर झालेलं आहे की तूच त्याला घेऊन हरीशला घेऊन महिपतच्या घरी गेलेस. प्रिया म्हणते, बाबा आता काय करू? यावरती रविराज म्हणतात, मला तर विश्वासच बसत नाहीये की तू हे असं काही केलेलं आहेस. आता हे फुटेज कोर्टासमोर येणार आहे. प्रिया विनवणी करायला लागते, बाबा प्लीज माझ्या विरुद्ध काहीही कारवाई करू नका किंवा मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवू नका. मी तुमच्या पाया पडते. यावरती रविराज म्हणतात, बस झालं, पाया वगैरे पडण्याची नाटकं करू नकोस. या सगळ्यामध्ये जे काही करायचं होतं ते सगळं आधी करायचं होतं. बस झालं, आता मला या सगळ्यामध्ये अजिबात तुझ्याशी बोलायचं नाहीये. असं म्हणत मग मात्र रविराज कोर्टात येतात. कोर्टामध्ये अर्जुन आता सांगायला लागतो, दुसरी महत्त्वाची जी काही गोष्ट मला समजलेली आहे ती म्हणजे हरीशला इथून घेऊन जाणारा एक CCTV फुटेज. हरीश हा इथून कोर्टामध्ये ज्या वेळेला हरीशने साक्ष दिली त्यावेळेला साक्ष देऊन हरीशला प्रिया घेऊन गेली होती. म्हणजेच तन्वी सुभेदार किल्लेदार ह्या घेऊन गेल्या होत्या महिपत शिकरे यांच्या घरी. महिपत शिकरे यांना इथून निघाल्यापासून त्या महिपत शिकरे यांच्या घरी गेल्याचे आपल्याकडे CCTV फुटेज आहेत. आणि या सगळ्यामध्ये हे CCTV फुटेज आता मी कोर्टासमोर दाखवू इच्छितो, मला परवानगी मिळावी. त्यावरती मग आता कोर्टासमोर CCTV फुटेज दाखवण्यासाठी इकडे आता परवानगी मिळते. ज्या वेळेला परवानगी मिळते मग आता अर्जुन ते फुटेज दाखवतो. इकडे कुठेतरी महिपत खुश होतो, चला केस तर डायव्हर्ट झालेली आहे. पण महिपतच्या घरापर्यंत फुटेज असल्यामुळे महिपत या सगळ्यामध्ये अडकतो. आता सायलीला याच्याबद्दल काहीच माहीत नसतं. कारण ज्या वेळेला चैतन्य, अर्जुन आणि आता रविराज यांचं बोलणं झालेलं असतं त्यावेळेला सायलीला या सगळ्यामध्ये काहीच माहीत नसतं आणि त्यामुळे सायली आता गडबडते, कसलं फुटेज, काय फुटेज? आणि मग त्याच वेळेला इकडे प्रियाचं फुटेज समोर येतं. प्रियाचं फुटेज समोर आल्यावरती मग मात्र आता इकडे सायली हदरते, मधुभाऊ हदरतात आणि त्यानंतर मधुभाऊ चांगलेच चिडतात. प्रिया घाबरते, हे काय घडलं माझ्यासोबत? म्हणजे मी करायला काय गेले, झालं काय आणि घडलं काय? यावरती मधुभाऊ म्हणतात, ही मुलगी कधीच आश्रमातील लोकांसोबत नीट वागली नव्हती. प्रत्येक वेळेला आश्रमातील लोकांना त्रास देणं, प्रत्येक वेळेला आश्रमातील लोकांच्या विरोधात वागणं हेच तिने केले. आज तुझ्यामुळे हरीशचा जीव गेलाय. असं म्हटल्यावरती मधुभाऊ पेटून उठतात. आणि आता रविराजांना तर कळतच नाही की ही तन्वी खरंच आपली मुलगी आहे, कोणत्या लेवलला जाऊन आता तिने हे सगळं केलेलं आहे हे काही कळत नसल्यामुळे मग मात्र आता इकडे रविराज सुद्धा हादरतात. तोपर्यंत सायली ते फुटेज बघते आणि तिला आठवतं की याच्या थोडा वेळ आधी आपण भेटलो होतो ते म्हणजे हरीशला. मग सायली सांगायला लागते, हो हे फुटेज न म्हणजे हे ज्या दिवशी घडलंय त्या दिवशी मी या सगळ्यामध्ये इथे होते. याआधी मी हरीश काकांना भेटले होते. त्याआधी मी हरीश काकांना भेटून त्यांना आता हरीश काकांना मी म्हणत होते की मधुभाऊंना तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलं. मधुभाऊ देव माणूस आहेत आणि देव माणूस मधुभाऊन तुम्ही अडकवलं. आणि त्याच वेळेला मी बोलत असताना तिकडे प्रिया आली होती आणि सगळा प्रकार आता इकडे घडलेला सायली सांगायला लागते. त्यानंतर ती हरीश काकांच्या सोबतच होती आणि त्यानंतर तिने मला तिकडून हकलवून लावलं. मला हकलवून लावल्यानंतर मग मात्र या सगळ्यामध्ये मी तिकडून ज्या वेळेला निघून गेले नंतर काय घडलं हे आत्ता दिसते. मग आता कोर्टाकडून प्रियाच्या चौकशीचे आदेश येतात. प्रिया या सगळ्यामध्ये आता त्याला घेऊन कुठे गेली आणि आत्तापर्यंत मधुभाऊंच्या केसमध्ये
केसमधली असलेली प्रियाची साक्ष ही सुद्धा रद्द करण्यात येते की या सगळ्यामध्ये ही साक्ष खरी असू शकतच नाही आहे. जर का एखादी व्यक्ती इतकी खोट्यावरती खोटं जर का बोलत असेल तर तिची साक्ष कशी ग्राह्य धरण्यात येईल असं म्हणत कोर्टाकडून प्रियाची साक्षसुद्धा कॅन्सल करण्यात येते. आता मात्र इकडे चिडलेले रविराज प्रियाला फरफटत बाहेर आणतात आणि कोर्टामध्ये माझं नाक तू कापलंस, तुला या सगळ्यामध्ये मुलगी म्हणायला लाज वाटते, मला लाज, असं म्हणत मग मात्र आता इकडे रविराज तिला फरफटत घरी नेतात. घरी नेल्यावरती मग आता रविराज तिला सांगायला लागतात, का वागलीस तू असं? मग तिला फरफटत घरी आणलं जातं. घरी आणल्यावरती चिडलेले रविराज फाडकन थोबाड फोडतात, का तू हरीशला मृत्यूच्या दाढीमध्ये घेऊन गेलीस? हरीशने तुझं काय केलं होतं की ज्याच्यामुळे तुला आता मृत्यूच्या दाढीमध्ये हरीशला घेऊन जायला लागलं? असं म्हणत चिडलेले आता इकडे रविराज तिला थोबाडीत देतात. प्रिया आता रविराजांना सांगायला लागते, बाबा मला माफ करा, मी खरंच चुकले. रविराज म्हणतात, तू माफी मागण्याच्या लायक नाही आहेस. आता तर मला तुला संशय यायला लागलाय, तू महिपतची चेली आहेस आणि तू माझी मुलगी आहेस की नाही याच्यावरती सुद्धा आता मला शंका यायला लागलेली आहे. पास झालं, तुझा खेळ संपलेला आहे. याच्यापुढे आता मला बाबा म्हणू नकोस. मी DNA टेस्टसाठी अप्लाय करून आलेलो आहे. तुझा माझा DNA होईल. मला नाही वाटत की अशी औलाद माझी असेल, म्हणून अजिबात तुझ्यावरती मला विश्वास नाही आहे. असं म्हणत चिडलेले रविराजांनी खूप मोठा आता एकदम गौप्यस्फोट केलेला आहे. आणि आता त्यानंतर इकडे ते तिचे थोबाड फोडत हकलपट्टी करतात. घरी आल्यावरती घरी तमाशा. इकडे घरी अर्जुन आणि सायली आल्यावरती ते सगळं सत्य आता घरच्यांना सांगतात की तन्वी स्वतः हरीशला महिपतकडे घेऊन गेली होती आणि त्यामुळे हरीशचा मृत्यू झालेला आहे. तन्वी जर का त्याला महिपतकडे घेऊन गेली नसती तर हरीशचा मृत्यू नसता झाला. म्हणजे तन्वी महिपतची माणूस आहे आणि हरीशच्या खुनामध्ये कुठेतरी तन्वीचा हात आहे. प्रताप म्हणतो, काय बोलतेस तू? यावरती अर्जुन म्हणतो, हो, जे काही खरं आहे तेच मी सांगत आहे. या सगळ्यामध्ये आता तन्वीने आपल्याला सगळ्यांना उल्लू बनवलंय आणि सगळ्यात जास्त उल्लू बनवलंय ते म्हणजे रविराजांना या सगळ्यामध्ये मूर्ख बनवत तिने आता त्यांच्या घरात प्रवेश केलाय. आता तर आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की ती खरी तन्वी आहे किंवा नाही. असं म्हटल्यावरती मग मात्र प्रतिमा कल्पना सांगायला लागते, काय बोलतोयस तू अर्जुन? तन्वी आपली असं करेल? अर्जुन म्हणतो, पुराव्यासकट आहे आणि तूच फक्त एकटी तिचा पुळका घेत आहेस. रविराज काकांनी सुद्धा तिला घरामध्ये येण्याची बंदी केलेली आहे. असं ऐकल्यावर ती सगळ्यांचेच धाबे आणतात. मग कल्पना सांगायला लागते, ज्या माणसाने माझ्या नवऱ्याला अटक करण्यापर्यंत वेळ आणली त्या माणसाची तू मदत करतेस तन्वी? सिरियसली तू त्याची माणूस आहेस? असं म्हणत मग मात्र चिडलेली कल्पना ती पण प्रियाचं थोबाड फोडते. प्रिया न घरकी न घाटकी अशी अवस्था झालेली असताना अर्जुन म्हणतो, इतकेच नाही, मधुभाऊंच्या केसमध्ये पण ती खोटं बोललेली आहे. ही सुद्धा गोष्ट आता सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे आणि त्यामुळे मधुभाऊंच्या केसमधून मेन विटनेस म्हणून तिला काढून टाकण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर मग मात्र आता तिला कोणत्याही प्रकारे आता तिला साक्ष देता येणार नाहीये आणि प्रियाची सुद्धा कसून चौकशी होणार आहे. पूर्णाची म्हणते, कसून म्हणजे तिची चांगली चौकशी व्हायला पाहिजे. अति झाले तिचं. घरात खोटं तर बोलतच असते पण घराच्या बाहेर सुद्धा खोटं आता बोलायला ती काही कमी करत नाही आहे. आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता इकडे तिला आपल्या पण घरात थारा नाही. जोपर्यंत जे काही आहे ते सिद्ध होत नाही आहे तोपर्यंत तिला माझ्या घरात थारा नाही आहे. चालती होतो इथून, असं म्हणत एक करत सगळ्यांनी हकलपट्टी केली. त्यावरती मग सायली सांगते, आत्ता जर का रविराज काकांनी तिला हकलले त्यानंतर आपण पण तिला हकललं तर मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्याला म्हणजे तिच्यावरती अन्याय होईल. यावरती अर्जुन म्हणतो, अजूनही तिच्यावरच्या अन्यायाचं तुम्हाला पडलंय का? ती आत्तापर्यंत तुम्हाला इतके त्रास देत होती, आत्तापर्यंत तुमच्या विरुद्ध कुरघोड्या करत होती आणि तरीसुद्धा तिच्या अन्यायाच्या विरुद्धचं तुम्हाला पडलंय. कुठच्या बनलात तुम्ही? असं म्हणत अर्जुन सायलीवरती जबरदस्त चिडलेला असतो आणि चिडलेला अर्जुन आता सायलीला चांगला जाब विचारत असतो. या सगळ्यामध्ये खरंच आता प्रियाची हकलपट्टी होणार की पुन्हा एकदा सगळं गोल गोल गुंडाळत प्रिया आता आपल्या तालावर नाचवणार? येणाऱ्या भागातच करणार आहे.